दिग्रस येथून हैदराबादला मोसंबी घेऊन जाणारा ट्रक रानडुकरांना वाचवताना पलटे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही, परंतु ट्रक व मोसंबीचे मोठे नुकसान। दिग्रस येथून शेतकऱ्यांचा मोसंबी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH48 T7771 ही गाडी दिग्रस येथून हदगाव ते भोकर मार्गे हैदराबाद येथे जात असताना हदगाव येथून जवळच असलेल्या हडसणी गावानजीक असलेल्या वळण रस्त्यावर रात्री 10 वाजताच्या सुमारास ट्रकच्या समोर अचानक रानडुकरांचा कळप आल्याने ड्रायव्हरनं ब्रेक मारून रानडुकराला वाचवत असताना गाडीवरील ताबा सुटला आणि मोसंबीने भरलेली ट्रक गाडी रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाला। यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गाडीचे व शेतकऱ्यांच्या मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। इथं अपघात झाला माझ्या गाडीचा। ही माझी गाडी आहे, गाडी पडली, रानडुकराचा कळप गाडी समोर आला, त्याला वाचवण्या नादामध्ये माझ्या गाडीचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे गाडी माझी पलटी झाली। याची नुकसान भरपाई कोण देणार? आता विमा एजन्सीवाले आतापर्यंत इथं आले नाही चाचणी करायसाठी आणि त्या टर्निंग मध्ये जे रिफ्लेक्टर नाहीत, ब्रेकर नाहीत, त्यामुळे गाडीचं संतुलन बिघडते त्या रस्त्यावर। त्याची थोडी सार्वजनिक बांधकामात दक्षता घ्यायला पाहिजे। ही माझी गाडी आहे, मी गाडीचा मालक आहो। ही गाडी दिग्रसहून हैदराबाद जात होती। हदगाव ते उमरखेड वाया मार्ग भोकर मार्ग हैदराबादला जात होतो। टर्निंग वर माझी गाडी पलटी खाली, रानडुकरचा थोडा वळण आला आणि या टर्निंग वर हडसणी टर्निंग वर काही ब्रेक नाही, गतिरोधक वगैरे काही नाही, त्यामुळे आमच्या गाडीचा खूप फार नुकसान झाला। 5-6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। त्याची जिम्मेदारी आता कोण घ्यावं? आता आम्ही कसं करावं?